रुपाली ताईंना विनंती करते की त्यांनी असंच वरचेवर समूहावर येऊन मार्गदर्शन करावे. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपाली ताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. प्रभू रामचंद्रा परी दया प्रेम ज्याचे, शंकराचार्यांपरी ग्रंथराज ज्याचे. हनुमंता समान भक्ती सौहार्द ज्याचे, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जनका परी विदेह वृत्ती जयाची, चातुर्य निष्ठा योगेश्वराची. प्रतिभानी प्रज्ञा ज्ञानेश्वराची, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मंगलम कौशलेंद्राय महनीय गुणाब्धये, चक्रवर्ती तनूजाय सार्वभौमाय मंगलम. वेद वेदांत वेद्याय मेघश्यामलमूर्तये, पुंसां मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मंगलम. विश्वामित्रान्तरंगाय मिथिलानगरीपतेः, भाग्यानां परिपाकाय भव्यरूपाय मंगलम. पितृभक्ताय सततं भ्रातृभिः सह सीतया, नन्दिताखिललोकस्य रामभद्राय मंगलम. त्यक्तसाकेतवासाय चित्रकूटविहारिणे, सेव्याय सर्वयमिनां धीरोदयाय मंगलम. सौमित्रिणा च जानक्या चापबाणासि धारिणे, संसव्याय सदा भक्त्या स्वामिने मम मंगलम. दंडकारण्यवासाय खरदूषणशत्रवे, गृध्रराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मंगलम. सादरं शबरी दत्त फलमूलाभिलाषिणे, सौलभ्य परिपूर्णाय सत्वोद्रिक्ताय मंगलम. हनुमत्समवेताय हरिशाभीष्टदायिने, वालिप्रमथनाथाय नाथाय महाधीराय मंगलम. श्रीमते रघुवीराय सेतुलंघित सिंधवे, जितराक्षसराजाय रणधीराय मंगलम. विभीषणकृते प्रीत्या लंकाभीष्टप्रदायिने, सर्वलोकशरण्याय श्रीराघवाय मंगलम. आसाद्य नगरीं दिव्याम् अभिषिक्ताय सीतया, राजाधिराजराजाय रामभद्राय मंगलम. ब्रह्मादिदेवसेव्याय ब्रह्मण्याय महात्मने, जानकी प्राणनाथाय रघुनाथाय मंगलम. श्री सौम्यजा मातृमुने कृपयास्मानुपेयुषेः, महते मम नाथाय रघुनाथाय मंगलम. मंगलाशासनपरैर्मदाचार्य पुरोगमैः, पूर्वैराचार्यै सत्कृतायास्तु मंगलम. रम्यजा मातृमुनिना मंगलाशासनं कृतं, त्रैलोक्याधिपति श्रीमान करोतु मंगलम सदा. इति श्री वरवरमुनिस्वामीकृत श्रीराम मंगलाशासनं संपूर्णम. हे मंगलाशासनम किंवा मंगल सगळं करणारं असं हे श्रीरामांचं स्तोत्र मला फार आवडते. आणि आपल्या सर्वांचं मंगल होण्यासाठी शिवथरघळ दासबोध निरूपण समूहावर 7व्या आवर्तनात आज पहिल्यांदाच आपल्याला रामायणाचा आस्वाद घेण्याची संधी मिळालेली आहे. मी प्रथम आत्ता ज्यांनी उदय काकांनी सुंदर असं रामाचं गीत म्हणूया किंवा स्तोत्र लावलेलं होतं आणि ते ऐकतच राहावंसं वाटलं होतं.
तसे छोट्याशा काय वराह का काय त्याचं नाव त्यांनी सुंदर असे स्तोत्र म्हटलेले आहेत. आणि मला आज ही संधी आदरणीय अशोक काकांनी दिलेली आहे. रोहिणीताई नेहमीच छान निवेदन करत असतात. आणि आपण सर्व श्रोते, जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. खरं म्हणजे यात माझं श्रेय काहीच नाही आहे. ही भगवंतांनी, श्रीरामांनी आणि श्री समर्थांनी दिलेली आपल्या सगळ्यांना संधी आहे. तुम्ही श्रोते, जगदीश मूर्ती, तुमच्यासारखे श्रोते मला मिळालेले आहेत. आणि ही रामाचीच सगळी कृपा आहे, समर्थांचीच कृपा आहे. खूप खूप आता हा महिना, चैत्र महिना आपला संपला तरी चैत्र महिन्यामध्ये रामाचं खूप प्रत्येकानं हे केलेलं आहे, त्याची सेवा साधना केलेली आहे. आत्ताच आम्ही पंढरपूरलाही 5 दिवस राम जपानुष्ठानासाठी संधी मिळालेली होती जायला. आणि खूप आनंद मिळतो बघा, की फक्त राम हा आपल्या जीवनात असेल, फक्त रामाचं आपण चिंतन केलं, रामायणाचं चिंतन केलं, रामाच्या गुणांचं चिंतन केलं, तर आपल्या जीवनात राम असू शकतो. आणि जर या सगळ्या गोष्टी वजा केल्या तर आपल्या जीवनात राम नाही असं आपण म्हणतो. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपला हा एक भाग झालेला होता अरण्यकांड. आणि परवाच्या तिथे विवेचनामध्ये सुद्धा संतांनी खूप छान सांगितलं की राम हा रोज आठवला पाहिजे. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, हे तर आपण अनुभवतच असतो. पण संपूर्ण रामायणातलं आरण्यकांड हे प्रत्येकानं वाचावं. आणि अरण्यकांड हे सगळ्यात श्रेष्ठ कांड आहे असं त्या एका संतांनी सांगितलं. आणि मला ते फार पटलं की आत्ता आपण अरण्यकांडाचाच अभ्यास करत आहोत, चिंतन करत आहोत, समजून घेत आहोत. आणि हे कांडावर सगळं पुढचं रामायण किंवा महत्त्वाचा जो सगळा टप्पा आहे तो ओलांडला जाणार आहे. मागच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं की एका खरं दूषणं सगळ्या 14,000 राक्षसांचा संहार केल्यानंतर, शूर्पणखेची विटंबना झाल्यानंतर, शूर्पणखेनं श्री रावणाला, किंवा श्री म्हणणं बरोबर नाही आहे, पण आपल्या बंधू रावणाला अत्यंत म्हणजे प्रवृत्त करणारं असं भाषण केलेलं होतं. आणि लगेच तो रावण आता त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी निघालेला होता. थोडासा अर्धाच सर्ग झालेला होता, त्यामुळे जरासा मागचा आढावा घ्यावा वाटतंय की रावणाचे सगळे गुण त्या सर्गामध्ये आपण पाहिलेले होते. तर रावण राजनीतिज्ञ आहे, उत्तम योद्धा आहे आणि चौफेर नजर त्याची असायची. वाल्मिकींनी जाता जाता शत्रूची गुणग्राहकता सुद्धा सांगितली. म्हणजे राम हा जसा श्रेष्ठ आहे तसाच त्याच्यात तोडीला किंवा त्याला जे आव्हान होतं रावणाचं, जरी तो मनुष्य रूपात आलेला असला, परब्रह्म रूपात असला, तरी इथे आल्यानंतर जी त्याला जबाबदारी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि म्हणून शूर्पणखेनं जे त्याला रोमांच आणणारं असं सगळं बोलणं केलेलं होतं किंवा भाषण केलेलं होतं. आणि सगळ्या सचिवांना त्यांनी आता आदेश दिलेले आहेत आणि आपल्या महालात तो गेलेला आहे. आणि आता ठरवतो की आता मी काय करावं, कशासाठी जावं आणि कसं गेल्यानंतर मला आता याच्यामध्ये यश मिळवता येईल असा तो प्रयत्न करत असतानाच तो पराक्रमी सारथ्यानं लगेच त्याला रथ आणून दिलेला आहे. तो रथसुद्धा त्याचा श्रेष्ठ असतो, सुवर्णजडित रत्नांनी मढलेला, पिशांच्या मुखांनी नटलेला, त्याच्या रथाचं सुद्धा वर्णन फार सुंदर केलेलं आणि सुवर्णालंकारांनी अगदी सजवलेला असा तो रथ घेऊन तो धनद कुबेराचा हा धाकटा भाऊ आहे म्हणून नेहमी विशेषणं लावली जातात. जसं इक्ष्वाकू वंश, सूर्यवंश, ककुत्स पुत्र, ककुत्स वंश ही रामाला विशेषणं लावली जातात, तशी नेहमी रावणाला पण लावली जातात. आणि हा धनद कुबेराचा हा धाकटा भाऊ आहे. वास्तविक धाकटा असून त्यानं कुबेराचं विमान हिरावून आणलेलं असतं. म्हणजे त्याच्याकडची जी गुणवैशिष्ट्ये ती आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना. शिवाय मेघाप्रमाणे त्याचा प्रचंड आवाज आहे. आणि असा तो रथ घेऊन एखाद्या मोठ्या नदीनं जशी सागराकडे धाव घ्यावी
तसा तो निघालेला आहे. आणि त्याचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की हा कांचनम समास्थाय कामगम मणिभूषितम पिशाचवदनैर्युक्तम खरई कनकभूषणै. आता त्यानं जो रथ घेतलेला आहे त्याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे की शुभ्र धवल केसरांच्या चौऱ्या असलेला असा तो श्वेत छत्र असलेला, म्हणजे त्याच्या रथाचं सुद्धा एक सौंदर्य खूप सुंदर केलेलं आहे वर्णन. आणि तो दशानन रावण वैदुर्याप्रमाणे, म्हणजे वैदुर्य रत्न जसं शोभून दिसतं तसा तो शोभून दिसायचा. आणि सुवर्णालंकार आलेला, म्हणजे नेहमी तो आयटीतच राहायचा. 10 मुख 20 हात असलेला असा सुंदर प्रभावी आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज झालेला देवांचा शत्रू आहे. पण तो पूर्वापार देवांचा शत्रू हे त्याचं वैशिष्ट्य. आणि ऋषीमुनींना छळणारा किंवा अत्यंत ठार करणारा, पर्वतासारख्या महान आणि बलाढ्य असा तो राक्षसेश्वर रावण त्या सुवर्णमय रथावर आरूढ झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल खरं कशाला ही वर्णनं पाहिजेत, पण मला रोज वाचत असताना इतकं वाल्मिकींचं आणि एकूणच या रामायणाचं कौतुक वाटतं की सहज नुसतं पटकन सांगून टाकलं आणि मोकळं नाही. आपली उत्सुकता ताणण्याचं काम हे वाल्मिकींनी केलेलं आहे. उत्सुकता वाढवण्याचं, ताणणं हा शब्द थोडा माझ्या हातनं चुकीचा वापरला गेला. तर आकाशात ढगाच्या मध्ये जशी वीज चमकावी तसा हा सगळ्या काय म्हणूया आपण वस्त्र हे घातलेले अलंकारांनी वगैरे शोभणारा हा सागरातील प्रचंड लाटेसारखा शोभून दिसत होता. आणि तो पश्चिम उत्तर दक्षिण अशा सगळ्या उत्तर दिशातून सगळ्या दिशा न्याहाळत झाले. त्या सगळी उत्सुकता आली की हा राम कुठे असेल, कसा असेल, एवढं त्याच्या बहिणीनं त्याला सांगितलेलं आहे. आणि मग समोर त्याचा जो प्रवास आहे मागं, मला असं वाटतं की मागं अशाच प्रकारचा प्रवास आपण थोडासा त्याचा अनुभवलेला आहे की विविध प्रकारच्या फळाफुलांनी बहरलेले वृक्ष न्याहाळीत तो चाललेला आहे. सागर किनारे, हजारो आश्रमपदं, अनेक आश्रमांना ओलांडत तो चाललेला आहे. ऋषीमुनींच्या आश्रमांनी गजबजलेली तपोवनं आणि नाना अशा सगळी तपोवनं गजबजलेली तो पाहत चाललेला आहे. आणि त्याला मग नारळांच्या बागा दिसत आहेत, शाल ताल वृक्षांनी बहरलेली तमाल वृक्ष फुललेले सगळे दिसत आहेत. आता मी जेव्हा म्हणते की वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण आहे, पण समर्थांनी ज्या प्रतीतून लिहिलं किंवा त्यांनी लिहित असताना जे त्यांना काही मधून बदल करावेसे वाटले, काही शब्दांची त्यांनी स्वतः रचना केली असावी असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून वाल्मिकींमध्ये काय म्हणलंय, मगाशी जे मी म्हणलं कांचनम समास्थाय कामगम मणिभूषितम, तर वाल्मिकींच्या जी प्रत आहे आपल्याकडं गोरखपूरची वगैरे आपण पाहतो, तर त्याच्यामध्ये म्हणले कामगम रथमास्थाय. आता तिथं सोन्याचा रथ म्हणलेला आहे. आणि वाल्मिकींच्या याच्यामध्ये कामगम, म्हणजे काम म्हणजे इच्छा, इच्छेप्रमाणे जाणारा, असा एक महत्त्वाचा बदल. पण समर्थांनी त्यातलं जास्त ज्याला आपण ऐश्वर्य आहे ते वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कांचनम मणिभूषणम भूषितम, बाकी तर आहेच की कांचन आहे, रत्नांनी मडवलेलं आहे. आणि पिशाचवदनैर्युक्तम, ते वाक्यसारखंच, खरई कनकभूषणैः, तर खरं आणि कनक म्हणजे सोनं यांनी भूषित असा तो त्याचा रथ होता. आणि सगळी आता रस्त्यानं जाताना त्याला काय काय दिसतंय, तर सगळ्या प्रकारची वृक्ष, सगळ्या प्रकारची अरण्य, तपोवन, नाग, सुपर्ण. मला ते जे आता याच्यामध्ये वर्णन येणार आहे ना सुपर्णाचं, एका गरुडाचं, त्याचं केवढं कार्य सांगितलं. आणि ते वाचल्यानंतर मला सारखं वाटतंय की पुढे जी घटना घडणार आहे, जटायू त्याला भेटणार आहे, तर तशाच प्रकारचा हा एक सुपर्ण त्याला आता वाटेमध्ये दिसतो. त्याचंही वर्णन आपल्याला पाहिजे आहे. तुतारींचे निनाद आहेत, म्हणजे सगळे त्याच्या जात असताना, नगरीतून पुढे जात असताना गीतवाद्यांचे घोष चाललेले आहेत, विमानं त्याला दिसत आहेत. आणि हे सगळं पाहत तो चाललेला आहे. आणि तपश्चर्येनं लोकांच्या या सगळ्या इच्छा पूर्ण होत होत्या. त्या ऋषींचंही त्याला कौतुक वाटते. आणि हा धनद कुबेराचा धाकटा भाऊ रावण, गंधर्व, अप्सरा, अज,
वैखानस, बालखिल्य, वालखिल्य ह्या ऋषींची सगळ्यांची नावं आहेत बरं का. मरीच ऋषी, त्यांचे आश्रम तो बघत बघत चाललेले. ते ऋषी कसे आहेत, ऋषींची सुंदर वर्णन आहेत खरं. ती सगळी संस्कृत ऐकावीच असं वाटतं. सदाचरणी, नियताहारा अशा ऋषी महर्षींनी तो सगळा परिसर सुशोभित झालेला होता. आणि सुंदर देदीप्यमान दागदागिन्यांनी सजलेले, तसेच दिव्य रूपांनी जळाळणारे अप्सरा वगैरे जनसुद्धा सगळे प्रसिद्ध आणि श्रीराम अशा देवपत्न्यांची सेवा करणारे सगळे अवतीभोवती वावरताना दिसत होते. अनेकविध पवित्र जलाशय होती. त्यानंतर देव, दानव, गंधर्व वगैरे सगळे त्या ठिकाणी होते. आणि ही जलाशय किंवा हंस, सारस सगळ्या सुंदर पक्ष्यांनी रमणीय झालेली होती. म्हणजे त्यावेळचं जे सगळं सौंदर्य आहे निसर्गाचं, हे आज निदान ऐकलं तरी आपल्याला असं वाटेल की अशा प्रकारचं सौंदर्य आजही आपण निर्माण करायला पाहिजे. आणि सगळी रत्नं वगैरे विखुरलेली होती. तिथे चंदनाच्या वृक्षांनी परिसर गंधित झालेला होता. आता मलय पर्वतावर फक्त चंदन असतं म्हणून असं वर्णन आपण ऐकतो. आणि लहान मोठी सगळी वन, उपवन असं बघत बघत सुगंधानं घ्राणेंद्रिय तृप्त करत, कंकोळ, जात्य तसेच लवंगा वगैरे सगळ्यांचे गंध तिथे दरवळत होते. शालवृक्षांची वनं होती, फुलांनी बहरलेले मरीच म्हणजे मिरे आपण म्हणतो ना, मिरे वगैरे त्याचे सगळे वृक्ष होते. वेळूंची वनं होती, शालवृक्षांची वनं होती, फुलांनी बहरलेले असे सगळे वृक्ष होते. आणि जलचर प्राणी मधून पाण्यावर उसळी मारून येत होते. म्हणजे तेवढंसुद्धा निरीक्षण त्यानं केलेलं. म्हणजे तसा तो रसिक होता म्हणा, किंवा सगळ्याचा आस्वाद घेत होता. आणि पर्वते शिखरे जणू सोन्याची असल्याप्रमाणे झळाळत होती. इतकं सूर्याचं तेज त्याच्यावर पडलेलं होतं. सगळे भरलेले जलाशय, डोंगर पर्वतांच्या माथ्यावरून कोसळणारे धबधबे, हत्ती, घोडे, रथ यांनी गजबजलेली नगरं तो पाहत पाहत चाललेला होता. आणि कुबेराचा हा धाकटा भाऊ रावण अनुपमेय अशा सागर राजाचं शीतल सुखद स्पर्श असलेलं स्निग्ध जळ पाहत होता. ते सागर पाहत पाहत चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे लंका कुठे आहे, आणि ती आपण हनुमंतांनी समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश केला. आता हा येताना तसं सगळं पाहत पाहत आलेलं आहे. आणि त्याच्या शाखा, उपशाखा, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष हे निरखून पाहत सगळं विखुरलेलं तो पाहतोय. मोठ्या हत्तीलाही घेऊ शकणारा, आता अतिविशाल अशा कासवालाही पकडू शकणारा असा अतिविशाल एक गरुड दिसला. मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं की गरुडाचं त्यांचं वर्णन फार त्यांनी छान केलेलं आहे. आणि तो गरुड काहीतरी शोधत आलेला आहे. त्यानं काय केलेलं आहे, पण त्याचं कार्य फार मोठं आहे की त्या सुपर्ण म्हणजे चांगले पंख असलेल्या अशा पक्ष्याच्या भारानं झाडाची अनेक पानं गळून पडली होती. आणि वैखानस, वालखिल्य जे सगळे सांगितले ना, तत्र वैखानसा माशा वालखिल्या मरीचिपाहा आजा बभुर्वुर धूम्राश्च संगता परमर्षय. सगळ्या ऋषींची वर्णनं ही वाल्मिकी रामायणातही केलेली आहेत. आणि इकडे समर्थांनी लिहिलेल्या रामायणात पण तत्र वैखानस नाम वालखिल्या मरीचिपाहा अजा बभुर्वुर देशश्च संगता परमर्षय. तेषां दयार्थं गरुडस्तां शाखां शतयोजने जगामादायते वेगेन तौचोभौ गजकच्छपौ. तिथे हत्ती पण आहेत आणि कासव पण आहेत. नामना सुचंद्रम्यग्रोध ददर्श धनदायुजः सतु गत्वा परंपारं सागरस्य नदीपते. तर तो आता त्या सागराच्या पलीकडे, नदीच्या पलीकडे, नद म्हणजे मोठा सागर, तर त्याच्या पार गेलेला आहे. आणि ही सगळी वर्णनं इतकी सुंदर आता समर्थांनी पण लिहिलेली आहेत, म्हणजे त्यांनी ज्या प्रतीतनं घेतली असतील ती. तर तो पक्षीश्रेष्ठ गरुड, त्या गरुडाचं मला विशेष वाटलं की त्यानं काय केलेलं आहे, तर ऋषी मुनींना फांद्यांचा आणि सगळ्या ज्या याचा त्रास व्हायचा झाडांचा, तर त्याच्या त्रासातून त्यांना सोडवल्यामुळं सगळे ऋषी आनंदित झालेले होते. म्हणजे या गरुडाने एक मोठं कार्य केलेलं आहे.
आणि सज्जनांना आनंद दिल्यामुळं त्याचा आनंद द्विगुणित झालेला असतो. जे स्वतः सज्जन असतात आणि इतर सज्जनांना संकटातून सोडवणारे किंवा त्यांना मदत करणारे जे असतात त्यांना त्यात आनंद मिळतो. तर हा गरुड म्हणजे एक सज्जनाचं प्रतीक आहे, अतिशय बुद्धिमान आहे आणि अमृत आणण्याचा विचार करू लागला होता तो, त्याला अमृत आणायचं होतं. आता ह्या सुपर्ण किंवा गरुडामुळं वाटेतील फांद्या दूर झाल्या, त्यामुळं ऋषी महर्षींचे सगळे संघच्या संघ आनंदित झालेले होते. त्या फांद्या सुंदर रीतीनं दूर झालेल्या होत्या आणि सुंदर रीतीनं त्या विखुरल्या पण गेल्या होत्या. जणू त्याचे एक जंगल तयार झालं होतं त्या फांद्यांचं. इतकं म्हणजे किती त्या ठिकाणी बघा वृक्षांची म्हणजे रेलचेल म्हणा किंवा दाटी असेल. आणि कुबेराचा हा रावण भाऊ जो आहे अनुज धाकटा, तर त्यानं सुचंद्र नावाचं एक घुबड पाहिलेलं आहे. म्हणजे ह्या आत्ता जे सांगितलं गरुड आणि घुबड या दोघांचा उल्लेख केलेला आहे. आणि तो त्वरेनं नदीपती सागराच्या पहिलं तीराला गेला आणि तिथं दूर एकांतात असलेला जटावल्कले धारण करणाऱ्या मृगाजीन धारण केलेल्या मारीच नावाच्या मिताहारी राक्षसाचा आश्रय होता. आपल्याला यायचे मारीच्यापर्यंत, पण मारीच्यापर्यंत आणण्यासाठी हा सगळा निसर्ग वर्णनाचा आपल्याला आस्वाद घेता आला. त्या गरुडाचा आणि घुबडाचा आपल्याला अनुभव घेता आला. आणि मारीचेसुद्धा खरा राक्षस आहे, पण आश्रम करून राहत होता. म्हणजे अगदी सगळ्या ऋषीमुनींच्या सान्निध्यात त्यांना आपलं स्वतःचं एक वेगळं असं स्थान निर्माण केलेलं होतं. आणि तो अत्यंत वाक्कुशल होता. तर त्यामुळं रावण आलेला दिसला की त्यानं त्याचं खूप कौतुकानं स्वागत केलेलं आहे, त्याचं आदरातिथ्य केलेलं आहे आणि रावणाचं क्षेमकुशल विचारलेलं आहे. आजही आपण अशी पद्धत ठेवली पाहिजे की कोणीही येऊ, आपल्या काही काळासाठी येऊ, जाता जाता आपली भेट घेऊ देत, पण त्यांची चौकशी करावी, त्यांचं आदरातिथ्य करावं. मला रामायणातला आतिथ्य याच्यावर मी एक मोठा लेख लिहिलेला होता पूर्वी, की ह्या अरण्यकांडामध्ये विशेषतः सगळ्या ऋषींनी रामाचं केलेलं आदरातिथ्य, सगळ्या ऋषी पत्नींनी केलेलं कौतुक, सीतामाईचं वगैरे, आणि आता तर हा एक राक्षस असून सुद्धा मारीच्यानं सुद्धा रावणाचं आदरातिथ्य केलेलं आहे. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्यातून आपल्याला त्यावेळच्या लोकांची राहण्याची पद्धत ही सगळी आपल्या लक्षात येते. आता त्या मारीच्याकडं आल्यानंतर रावण आता बोलायला लागतो आणि रावण सांगतोय कशासाठी मी आलो आहे. कारण आदरातिथ्य करताना माणूस क्षेमकुशल विचारतोच आणि कशासाठी आला आहे असं कौशल्यानं विचारून घेतो. तसं तो त्याला सांगतो. मारीचे श्रूयतां तावत् वचन मम भाषतः आर्तोस्मि मम चार्तव्य त्वत्तो नान्या परागती. तो त्याला सांगतोय, अरे मारीच्या, मी आर्त आहे, अत्यंत दुःखी आहे, माझं बोलणं ऐक. मी अतिशय व्याकुळ झालेलो आहे आणि माझे हे दुःख दूर करण्यासाठी तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही किंवा मला तुझ्याशिवाय दुसरा मार्गच नाही आहे. आणि असं रावण मारीच्याला म्हणतो की तुला माहीत आहे का की मी या भागामध्ये माझा भाऊ खरं दूषण हे सगळे महापराक्रमी असून, महातेजस्वी असून, मांसाहारी असून, त्रिशिर वगैरे सगळे आपण त्यांच्या कथा पाहिल्यात मागे. तर असे सगळे पराक्रमी राक्षस मारले गेलेले आणि माझ्या अधिपत्याखाली हे सगळे बलाढ्य महापराक्रमी राक्षस या अरण्यात राहणाऱ्या धर्मनिष्ठ आणि सगळ्या ऋषीमुनींना पीडा देत होते. 14,000 अत्यंत पराक्रमी आणि बलाढ्य असे हे सगळं सैन्य खराच्या अधिपत्याखाली होतं आणि ते सगळं तेजस्वी सैन्य बलवान असं या भागात राहत असताना रामानं खरोखर युद्धामध्ये त्यांना सगळ्यांना नष्ट केलं. म्हणजे त्याला ते दुःख आहे की सगळ्यांना रामानं त्यांना ठार मारलेलं आहे. म्हणून तो त्याचं वर्णन सांगतोय. 14 सहस्राणी रक्षसां भीमरूपिणाम किंवा उग्र तेजसाम असं वाल्मिकी रामायणात म्हटलेलं आहे. भीम म्हणजे भयंकर आणि उग्र म्हणजे उग्र. बहुशो लब्ध लक्षानाम खरस्य वशवर्तीनाम, आणि खराच्या ताब्यात हे सगळं सैन्य होतं. निहतानी शरैस्तीक्ष्णै
मानुषेण पदातिना. त्याला अगदी क्षुद्र लेखतो तो. मानुष्य एका माणसानी आणि पदातिना म्हणजे पायी चालणाऱ्या एका माणसानी एवढ्या सगळ्यांना ठार मारलेलं आहे. खरश्चनिह तत्संख्ये दूषण स्त्रीशिरास्तता ऋषीणाम अभयम दत्तम कृताक्षेमश्च दंडका. बरं, त्यांनी फक्त आमच्या सगळ्या राक्षसांना माझ्या बांधवच म्हणून सगळ्यांना ठार मारलं आहे असं नाही आहे, तर ऋषींना सगळे अभय दिलं. आता ऋषी आनंदात राहायला लागलेले आहेत. म्हणजे मला सुख मिळण्यापेक्षा दुसऱ्याला सुख मिळणं हे जसं हल्लीच्या काळात कलियुगात आपण पाहतो की ते धोकादायक किंवा त्रासदायक वाटतं, तसं रावणाला आपले बंधू गेल्याचं दुःख नाही आहे. म्हणजे तर दुःख आहेच, पण ते सगळे ऋषीमुनी आता सुखी झाले, त्यांचं जीवन सुरळीत चालायला लागलं, याचं त्याला जास्त दुःख होते. आणि तो म्हणतो की तो क्षत्रिय पुत्र राम, पित्यानं त्याला बघा आता त्याच्याबद्दल तर इतकी त्यानं अगदी हीन अशी भाषा वापरलेली आहे. आणि तो किती म्हणजे अगदी क्षुद्र आहे असं त्याच्या दृष्टीनं तो म्हणत असतो सारखा, की त्याच्या पित्यानं त्याला क्रोधानं आपल्यापासून दूर केलं. आता खरं पित्यानं क्रोधानं नव्हतं दूर केलेलं, पण हा स्वतःचं तिखटमीठ मसाला लावत असतो. आणि वनवासाला धाडलं. तो आता आपल्या पत्नीसह इथं कसं बसं जगत आहे. त्यानंच ही आपल्या सैन्याचा धुव्वा उडवला आहे. आणि तो दुराचारी, कर्कश, तीक्ष्ण, मूर्ख, इंद्रियांवर ताबा मिळवलेला म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवणं हे केवढं लक्षण आहे रामाचं. आणि ते ह्याच्या दृष्टीनं दूषण आहे बरं का. धर्माचा त्याग केलेला, अधर्मानं वागणारा, आता त्याला हा मात्र अधर्मानं वागणारा म्हणतो. प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी सतत झटणारा, आपल्याशी सात्विकतेचा म्हणजे आपल्याशी वैर घेतलेला आहे आणि सात्विकतेचा नुसता आव आणतो आहे. अहो एवढंच काय, अरे माझ्या बहिणीचं शूर्पणखेचं नाक कान कापून तिला विद्रूप केले रे. या वसाहतींमध्ये त्याची रूपवती युवती सौंदर्यानं नटलेली जणू काही पद्मावती म्हणजे लक्ष्मीच अशी पत्नी सीता म्हणून आहे बरं का. सगळे आता ही त्याला इत्थंभूत माहिती सांगतं. आणि त्याची सर्व सुंदर अशी असलेली ही पत्नी मी पराक्रमानं आता घेऊन येईन आणि यात मला तुझं सहाय्य हवं आहे. खरं म्हणजे आपण जेवढ्या मालिका पाहिल्या तेव्हा इतकं डिटेलमध्ये काही सांगितलेलं नव्हतं, पण मला इथे कौतुक वाटतंय की इतकं रावणाने त्याला आता त्या मारीच्याला आपलंसं करून घेतलेलं आहे. आणि म्हणून तो सगळं सांगतो की हत्वा त्रिशिरसम चापी निर्भया दंडका कृता. हा वाल्मिकी रामायणातले पण काही मुद्दाम संदर्भ देतील. आणि अरे निशाचर राक्षसा, तू मला सहाय्य हो, किंवा सहाय्य तुझं जर मला सहाय्य असेल तर इंद्रासह सगळ्या देवांचाही विचार करण्याची मला गरज नाही. नाहीतर त्यांनी इंद्रांनासुद्धा मदतीला घेतलं असतं, सगळ्या देवांना मदतीला घेतलं असतं. कारण सगळ्यांवर त्यानं वर्चस्व नंतर केलेलं आहे आपल्याला माहिती आहे. सगळ्या देवांना, सगळ्या ग्रहांना त्यानं अक्षरशः पायदळीत उडवलेलं होतं. आणि त्यांचं तो म्हणतो मला बाकी कोणाचं भय नाही आहे, पण अरे तू तेवढी मला आता मदत कर. आणि पराक्रम, बुद्धीचा सगळा दर्प वगैरे अभिमान यामध्ये तुझ्या तोडीचा कोणी नाही. रावणाकडे हे कौशल्य फार आहे. आपल्याला एखाद्याची मदत हवी असली की आत्तासुद्धा आपण पाहतो की एरवी दुष्टपणाने वागणारे लोक आपल्याशी खूप प्रेमाने वागतात, आपली चौकशी करतील, आपलं गुणवर्णन करतील, तुमच्यासारखं या जगात कोणी नाही. आता हा मारीचच याला अगदी मदतीला. आणि खरं आपल्याला माहिती आहे की मारीच्याचं सहाय्य जर मिळालं नसतं तर पुढचं रामायण घडलंच नसतं. आणि ते घडवण्यासाठी हे जे 2-3 सर्ग आहेत ना, असं वाटलं होतं की हे पटकन उड्या मारून जावं आणि मारीच्यानं कसं रूप घेतलं आणि ते सांगावं. पण ते तर आपण लहानपणापासून ऐकत आलो, पाहत आलो. इथं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे ना, ते अगदी पाहण्याजोगं आणि ऐकण्याजोगं. तर तो सांगतो की मला दुसरा कोणी नाही रे तुझ्याशिवाय, आणि म्हणून मी तुझ्याकडं आलेलो आहे. तर माझं काय काम करायचं आहे तेवढं तू ऐकून घे. ह्या आश्रमाच्या परिसरात आता ते जे रूप घ्यायचं आहे ना, ती सगळी कल्पना याचीच आहे बरं का, चातुर्य याचंच आहे. तो म्हणतो की सोन्याचे चांदीचे ठिपके असलेले हरिण, आणि तूही असा त्या रामाच्या आश्रमाच्या समोर असा फिरत राहा, छान रूप घे तू. आणि तुला असं हरणाच्या रूपात पाहून निश्चितपणे काय होईल तर सीता आपल्या पतीला आणि लक्ष्मणाला म्हणेल की अहो ते हरिण पकडा. तेव्हा ते दोघं दूर वनात येतील
आणि ते दूरवनात गेल्यानंतर ज्याप्रमाणे राहू चंद्राच्या तेजाचं हरण करतो, तसं मी सहजतया सीतेचं हरण करीन. आणि त्यानंतर मग राम खुशाल पत्नी हरणाचं दुःख भोगू देत. म्हणजे एखाद्याला दुःख देण्यासुद्धा मध्ये सुद्धा अगदी खुशाल आनंदानं राहू देत, तसं खुशाल दुःख भोगू देत, असा तो अगदी त्याच्याबद्दल दुष्ट विचार करतो. आणि ही रामकथा ऐकल्यानंतर मारीच भयभीत झालेला आहे. आता आपल्याला माहिती आहे, बालकांडामध्ये आपण पाहिलेलं आहे मारीच आणि सुबाहूचं वर्णन. मध्यंतरी हा विचार मी सांगितलेला होता. आता मारीचाला ते ऐकल्या ऐकल्या तो भयभीत झाला आणि त्याचं मुख एकदम लान झालं, कारण त्यानं अनुभवलेलं आहे रामाचं पराक्रम किंवा बळ. आणि तो साक्षात तो राक्षस या महावनामध्ये रामाचा पराक्रम जाणणारा होता. अशा वेळी आपल्या स्वतःचं आणि स्वामींचं हे हित जाणून त्याच्यासाठी हात जोडून तो आता रावणाला म्हणतो. आता दोघांचं हित कसं आहे ते मात्र समजून घ्या. पूर्वी एकदा तो रामाच्या तडाख्यातून वाचलेला आहे, तर आता सगळी सांगणार आहे बरं का आपली कहाणी, पण आपल्याला थोडंसं आठवण्याचा आपण प्रयत्न करायचा. आणि जर रावणाला मदत करण्यासाठी मारीच जर गेला तर तिथेच मारीचाचा घात होणार आहे. म्हणजे मारीच घाबरतोय, स्वतःला तर माझाही नाश होईल आणि त्याचबरोबर ह्या रावणाचंही भलं होणार नाही आहे. हे इतकं त्यांनी सुंदर जसंच्या तसं छान पटवून दिलेलं आहे बघा. सौवर्णस्त्व मृगो भूत्वा, हे संस्कृत श्लोक खूप सुंदर आहे. चित्रोस रजतबिंदूभिही, कल्पना करा त्या सोनेरी सुवर्ण मृग रंगाचं वर्णाचं आणि त्याच्यामध्ये चांदीचे ठिपके, चंदेरी ठिपके, बिंदू. आश्रमे तस्य रामस्य सीतायां प्रमुखे चर, प्रमुखे म्हणजे त्याच्या समोर बरं का. आपण प्रमुख म्हणजे महत्त्वाचे असा घेतो ना, तर प्रमुखे म्हणजे प्रकर्षण मुखे. सीतेच्या समोर समोर तू असा म्हणजे फिरत राहा. सोनेरी हरणाचं छान रूप घे, त्याच्यावर छान चंदेरी टिपके असतील. तू आमचे निसंशयम सीता निशम्य मृगरूपिणम गृह्यतामिति भरतारम लक्ष्मणम चाभिधास्यती. की लक्ष्मणाला आणि आपल्या पतीला म्हणेल की हे मृग किंवा हा जो मृग आहे ना, हा मला आणून द्या. त्वां तु निसंशयम सीता दृष्ट्वा तु मृगरूपिणम गृह्यतामिति भरतारम लक्ष्मणम चाभिधास्यती. दोन्हीकडं वाल्मिकी रामायणात आणि हे दोन्हीकडं सारखंच वर्णन आहे. असं तू आता हे तुझ्यावर महत्त्वाचं कार्य आहे हे तो सांगतो. आता खरं म्हणजे काय, गुरुराज्ञा ह्या विचारणे तसं आता एवढ्या बलशाली अशा रावणानं सांगितल्या लगेच मारीच्यानं जायला पाहिजे होतं, पण तसं नाही आहे. अजून 2 सर्ग हे मारीच्याच्या सगळ्या वर्णनाचे म्हणा किंवा त्याचं जे विवेचन तो करतोय, तो जे रावणाला पटवून देतोय. आणि मला खूप कौतुक वाटतंय. म्हणजे मला तर असं वाटतं की कलियुगामध्ये सुद्धा असा मारीच्यासारखा शत्रूसुद्धा जर निर्माण झाला आणि सगळी नीती राजनीती समजावून द्यायला लागला, तर ही जी आपल्या सध्याच्या राज्यकारभारामध्ये म्हणूया किंवा राजकारणामध्ये सगळं फक्त दूषणं आणि कुणाची गुणं काहीच पाहिजे नाहीत किंवा खरी राजनीती कुणालाच तशा अर्थानं समजून घ्यायची नसते, नुसतेच पक्ष म्हणून भांडत बसतात. त्यापेक्षा आता हे मारीच्यानं जे सगळं विधान केलेलं आहे ना, ते मला फार आवडलेलं. आता तो त्याला दशग्रीवा असा शब्द वापरतो बरं का. दशग्रीव म्हणजे ग्रीव म्हणजे खरं मान किंवा कंठ, आणि दशमुख म्हटलं की दशमुख असलेला असा हा राक्षस रावण. आणि त्या मारीच्याला एवढं त्यानं सगळं सांगितलं की तू काय कर, कौशल्य तुझं कसं पणाला लाव. ते सांगितल्यानंतर भयग्रस्त झालेला तो मारीच हात जोडून त्याच्याशी बोलतोय, कारण त्याला ते कल्पनासुद्धा सहन होत नाही आहे की मी असं हे रूप घ्यायचं, त्या सीतेला फसवायचे, रामाला फसवायचे आणि आपला स्वतःचा घात करून घ्यायचं. आणि म्हणून तो सांगतोय की अरे, म्हणजे त्याला अगदी महाराजच म्हणतो तो की महाराज, गोड बोलणारी माणसं सहजतया मिळू शकतात, पण अप्रिय असलं तरी तसं बोलणारा, ऐकणारा आणि समजून घेणारा श्रोताचे दुर्लभ. हा असं छान सुभाषित आहे त्या ठिकाणी.
म्हणजे अप्रियसेच्या वक्तच. अप्रिय असलं तरीसुद्धा खरं बोलणारा, चांगलं सांगणारा असा वक्ता किंवा असा श्रोता अतिशय दुर्मिळ असतो. आणि तू रामाचं शौर्य कौशल्य जाणत नाहीस. त्याच्या हालचाली, त्याचं वर्तन इंद्र वरुणाप्रमाणे अतिशय गतिशील आहे. आणि या पृथ्वीवर सर्व राक्षसांचे सर्वतोपरी कल्याण व्हावं असं जर तुला वाटत असेल, आणि रामही अजून तसा फारसा रागावलेला नाही आहे, जोपर्यंत राक्षसांच्या क्रौर्यांना न शोभणारं हितकारक असं काहीतरी तू कर तुझा अंत करण्यासाठी, तर जनककन्या या सीता इथं नाही ना. म्हणजे तिचा जन्म तिच्यासाठी झालेला आहे का? सीता तुझं भविष्यकाळातील मोठं संकट होऊ नये. अरे निशाचरा, आपल्या सर्वांचं तुझ्यासह कल्याण व्हावं असं जर तुला वाटत असेल तर दुर्बुद्धी, दुष्ट किंवा अविजितेंद्रिय, ते रामाला जितेंद्रिय म्हणून तो थट्टा करतो, पण हा म्हणतो तू अविजितेंद्रिय आहेस आणि असा राजा तू झालेला आहेस. आततायी असंयमी असा आहेस, पापाचरणी आहेस, दुर्वर्तनी आहेस,